नमस्कार. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका यासह 11 जणांना प्राधिकृत केले होते. आता राज्य सरकारने शुक्रवारी 6 तारखेला एका नव्या आदेशाद्वारे फक्त अंगणवाडी सेविकाच या योजनेतील महिलांचे अर्ज भरून घेण्याची परवानगी दिली आहे. सविस्तर जाणणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. बघा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेतील ग्रामीण भागातील महिलांचा चांगला मोठा प्रतिसाद असल्यामुळे राज्यात 1.5 कोटींहून अधिक महिला जोडल्या गेल्या. या योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सरकारने नागरी आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, CRPF अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहुड मिशन, आशा सेविका, सेतू केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार केंद्र अशा 11 जणांना याची मान्यता दिली होती फॉर्म भरण्यासाठी. सरकारकडून त्यांना प्रत्येकी अर्जामागे 50 रुपये दिले जात होते. राज्यभरातील कोट्यवधी महिला या योजनेशी जोडल्या गेल्याने आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर या योजनेअंतर्गत स्वीकारार्ह प्राधिकृत केलेल्या 11 पैकी फक्त अंगणवाडी सेविका वगळता इतरांचे अधिक्रमण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता फक्त अंगणवाडी केंद्रातच हा फॉर्म भरला जाणार किंवा स्वीकारला जाणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्य मंत्रिमंडळाच्या शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता, आपण ऑलरेडी सांगितले. तर असो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ते कितीही भांडणं त्यांनी केले तरी फक्त आपल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये महिन्याला यायला पाहिजे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करा मित्रांनो. जास्तीत जास्त लाईक करा. लाईक करायला तर मुळीच विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.